कसं काय झालंय तुमच्या मुलाबाळाचं? सगळं व्यवस्थित आहे अगदी. व्यवस्थित आहे ना? हा हा हा. काय होतं की काय प्रपंच आहे हा? माझ्या 2 मुलींचं बरं झालंय, चांगलं चाललंय. चांगलंय ना? हा मस्त चाललंय. जावई चांगले भेटलेत. हा हा मुद्द्याची जावई चांगली भेटली पाहिजे. हा मग काय होतं आता 2 मुलं आहेत दोघींना. असं ना? हा अरे वा वा. मग चांगलं. हा शाळेत जात असतील. असं ना? हा अरे मग चांगलं व्यवस्थित आहे. 2री 3री 5वी 4थीला असे मुलं आहेत. मग चांगलं आनंद हा. आहे आनंद. चांगले मोठीचं चांगलंय, बारकीचं बी चांगलंय. मग हेच आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मला कसली चिंता नाही. हा नाही खरं आहे ना? हा काय तर लय कष्टाने कमावलं नाही तर हो. आणि कष्टाने लग्न केली बापूराव. हा लय कष्ट आहे लग्न. केली का नाही? आता होते. काय झालं बाई? मी आले रुसून भांडण करून. काय झालं? मी नाही जाणार आता, मी तुमच्या जवळच राहणार आहे. काय झालं तू हे काही किसकिस काय? काय एवढं वर्ष झाले लग्न होऊन आ लहानाची मोठी केली पोरं, सासूला सांभाळलं, सासऱ्याला सांभाळलं, दिरांची लग्न केले, पण कवडीची किंमत नाही. नुसतं काम काम कामातच नुसतं मरून गेले मी. अगं किती चांगलं चाललं होतं. आताच आपलं चर्चा का वापरा. एवढं तर हा कुठं म्हणलं फिरायला राहत नाही, कुठला दागिना का राहत नाही. हा नुसतं काम कर, हे काम झालं का, ते काम झालं का, ते काम झालं का, पोरांना केलं का, सासऱ्याचं बघितलं का, आईचं बघितलं का, हेच करायचं. मग ह्याच्यासाठीच आहे का माझं आयुष्य? मला काय दुसरं सुख नको का? वरती जाऊ दे. पोरं कस काय पोरगण पोरगी कस काय? बरे आहेत ते. हा हा बरे आहेत. शाळेला गेले. हा हा बरं आता तू मला सांग. हा अगं एवढा तेवढा त्रास सहन करावा लागतो. करावा लागतो का नाही? हा? केलं ना आता, पोरं एवढी मोठी केले, कळती पोरं झाली चांगली. बरं आता लोक काय म्हणते? लोक काय म्हणते? नाही तर हा? मुलं वळ झाली. हा पोरं आता आली. हे म्हातारपणात नवऱ्याला सोडून यायचं चांगलंय का? नाही लोक काय म्हणणार आहे? लोक तेवढ्यावरच असते. बाई. लोक कसे माहितीये ना, पायी चालू देत नाही, घोड्यावर बी बसू देत नाही. तसं नाही वाडे. त्रास हा काढावाच लागतो. दुःखाचे दिवस काढल्याशी सुखाचे दिवस पाहायला भेटत नाही. मस्त काढले. आता तुझी तायडी बघ बरं, मोठी तायडी किती आनंदात चाललंय तिचं. हा. हा? आहे का तिचं कुठं बाबाटा का काय हा? अहो पण तात्या, मी किती सहन करायचं? तुम्हाला माहिती, मी त्या लाडात वाढले, तरी पण मी सगळं ऍडजस्ट केलं का नाही? त्यांच्या म्हणण्यानुसार सगळं करत बसले तुमच्यासाठी. मी सगळं म्हणजे त्यांच्या प्रत्येक गोष्टी मान्य केल्या, सगळ्या अटी मान्य केल्या, सगळं काम करायची, घरातलं बाहेरचं सगळं करून पण माझ्या शब्दाला मला काहीच किंमत नाही का हो? बरं आता तू मला सांग, तुलाच मुलगा आवडला होता का नाही? ती तुला दाखवला होता का नाही मुलगा? हा मग आता एवढं तेवढं सांभाळायचं ना. दोघांची पसंती. कोणी अग्नी व्हायचं, कोणी पाणी व्हायचं. हा? आतापर्यंत तेच करत आले. तरी तो गाडा कडल जातो बाई. शांततेने घ्यायचं. शांतता ही असं करू नको. हा पण आता आले तर राहू द्यात ना, मी जाऊ का लगे? नाही तर मी जाते. त्यांच्याकडे बी नाही जात, तुमच्याकडे बी नाही जात, जाते मी. नाही बाळा, याच्यासाठी तुला मी मोठी केली का? हा? मग कसं बोलतो तुम्ही? नाही ताडे अशा पद्धतीने बोलू नको. हा मी नाही जाणार, मी थांबणार आहे इथं. अरे एक तर तुझी आई कधी सोडून गेली. हा? लहानाची मोठे केले मी तुम्हाला. हा? यासाठी काय हे दिवस पाहण्यासाठी? मग मी थांबणार आहे इथं. जरा राचट येईल जावं आल्यावर सांगतो समजून मी. हा काळजी सांगा नको तुम्ही करू. त्यांना समजून. हा जा आतमध्ये जा. हातपाय धुवून जा. बघा ना. हा? आताच आपण किती सुखाच्या गप्पा मारत होतो. आणि काय पाहायला मिळतं? काय मिळतं? क्षण लागत नाही हा. दुःख वाटेल यायला. अहो जगत हे लई बेकार झाले. सध्या जमानाच असा झालाय, विचार आचार अजिबात नाही राहिले. आता मला त्या पोरीची समजूत काढावं लागेल. नेमकं काय झालंय काय नाही, हा. कशावर होतंय बघावं लागेल. बघा हा बापराव मी बी जातो. या. मला बी पोरांचं चालतंय काहीतरी करावं लागतंय. हा? चालतंय. बघा हा, विचारपूस करू ना. हा, बघतो. हा काय आता पोरीची समजूत करावं लागेल. अरे देवा पांडुरंगा. दादा काय भानगडे काय कशी काय आली इथं? अरे बाबा त्याला नवऱ्याचं काय काय भांडणं झाली त्यांची.
कशावर भांडण काय ती नीट सांगा ना बी काय नाही रडायला लागली मला नाही नांदायचं मला नाही नांदायचं म्हणते. हा का म्हणून नाही नांदायचं ना कशासाठी काही नवरा बायकोची भांडणं झाली आहेत का काय झालंय का दुसरी तेच झालंय ना नवरा बायकोच झालंय काहीतरी किरकिर. मग बघू काय पाहुण्याकडे जरा. आता हे पहा ती आता आली हे अजून काय नीट सांगा ना. आता तिचा राग शांत होईल ती सांगेन मला. हा आणि मग हिच्याकडे दोष आहे का पाहुण्याकडे दोष आहे मग बघू ना आपण. बरं तुम्ही विचारा तर मी गावातून माघारी येतो. चालते 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 हा? हा हा चालते. तुला गरम खाऊ नको. नाही, नाही. हा हा चालते ये लवकर. हा हा. हा बाबा. हा काय म्हणतो ना भाऊ. बस 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 लय दिवसातून आलाय. हा म्हणलं काय काम काम भेटतंय का काय काम नाही धंदा नाही. काम नाही का सध्या. हा 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 कसं काय बरं चाललंय तुझं. बरं आहे. बरं आहे ना. अरे काय बाबा ती माझी पोरगी आली रुसू का बरं नवऱ्याचं तिचं काहीतरी झालं आणि ते आली रुसू. काय भांडण बिंड केली काय आता काय? काय भांड्याला भांड लागतच ना हा, बायकोचं. प्रपंचातलं एवढं जेवढं- जेवढं बरं आता 2 मुलं झालेत ना. 2 मुलं होऊन जर ह्यांना जर हे उद्योग सुचतोय एवढं टोकाला नव्हतं जायचं. बरं आता तुम्ही सांग माझी मंडळी गेली मी त्यांची आई गेली हम्म. तेव्हापासून मी आता तळाटाच्या फळाप्रमाणे दोन्ही मुली सांभाळल्या मुलाला सांभाळलं. हा मुलगा तर गरमच जात बघ तुम्हाला हा. जावायकडे. हा पोरीकडे सारखं बहिणीला म्हणतो चल निघ घराच्या बाहेर जर तुला नादार रोग आलाय का. नाही जाऊन काहीतरी समजोता करून हे करावं लागेल मिटावं लागेल. आपण आता ती नीट कळलं तर पाहिजे ना आहे का नाही. हम्म. मग आता काय होतंय आता ही आली आता हिला विचारतो आणि बघा तू आता तिचं मोठी चांगलं चाललंय. हम्म. ही देवाच्या कृपेने चांगले तिची तरी निदान मला काळजी नाही. आता हाय हिची काळजी तर बघतो मी करतो काहीतरी कामाचं हाय थोडं काम 1-2 दिवसांनी मग देत तुला काम. बरं बरं हा चालेल. आणि मग त्या आबा काम- मला लय मारलं त्यांनी. आबा मला लय मारलं त्यांनी. कोणी माझ्या नवऱ्याने लय मारलं मला. मी नसते नांदत आता. मी नसते नांदत तिथं. अगं असं काय करते मग काय करू मला लय मारलं त्यांनी. तर काय हा ते धाकटी बहीण आली हिची मी एवढं काम करते तरी मला मारलं त्यांनी. मी नसते राहत आता तिच्या तिथं. नवऱ्याचं तिचं काय झालं ती आली महिन्यापूर्वी आता तू आली सुखाने तुमची घरं मी भरलेली. एवढं काम करते तरी ते म्हणतात कामच करीत नाही. आता रानात जाते तरी म्हणतात रानात जाते तरी पण कामच करीत नाही म्हणतात. काय पहाटे उठून करते काम तरी कामच नाही करीत म्हणतात. आणि मला हाणलं त्यांनी आता मारलं. कसला जमाना आलाय माझ्या पोरी बिघडल्यात कसा आवाई बिघडलाय कसा समाज बिघडलाय नसते ना. मलाच काय कळणार रामभाऊ. हा काय अवघड झालंय. मी नसते नांदत आता. मला नाही जायचं. बरं ठीक आहे तू शांत हो. हा शांत हो बघू आपण काय असेल ते. हा जा ती ताई बी आली 1 महिना झालाय. आबा येऊ का मी? हा का आता मला बघावं लागेल हा. काय झालंय ते. हा 2 दिवसांनी मी सांगतो. बरं. हा कामाचं काय एक माझ्या डोक्याला ताण झालाय. अरे पांडुरंगा काय नशिबी माझं भोगले रे. हा अरे बायको सोडून गेली आणि माझ्यावर ओझ लादून गेली. पांडुरंगा सावरे मला याच्यातून. तात्या का रडताय तुम्ही? आम्ही आहेत ना. तुम्ही रडत असाल तर आम्ही नाही राहत. आम्ही जातो मग निघून. बाळानो तुमचं नाही माझ्या कर्माला दोष देतोय. चला चला चला. काय भानगड आहे दोन्ही इथं आल्यात काय भानगड त्यांची. अरे बाबा आता तुम्हाला तरी काय स्वप्न पडले. हा? हा? आता त्यांचं दुःख त्यांच्याजवळ. हा आता एक आली महिनाभरापूर्वी ही दुसरी आली. दुसरी आली पुन्हा. आता काय ते प्रॉब्लेम असेल त्याशिवाय ते येतात काय ह्या. मग त्यांना जर इथं ठेवायचं असलं तर मला घराच्या बाहेर काढून द्या आधी पहिले. अरे बाबा असं का करतो गरम रक्त तुझं गरम रक्त आहे येण्यासारखं नको करू. मला
जरा चौकशी तर करू दे काय झालं नेमकं कोणाला गावाला बोलून घ्या, त्यांना फोन करा, म्हणा नेमकी काय भानगड झाली आणि ते समोरासमोर बोलू आपण त्याला. ती काय कुकुले बाळ आहेत का त्यांना 2-2 लेकरे अहो, दोन लेकरं त्यांना कळत नाही का आता का म्हणलं आवाज तिकडे म्हणून. आता त्या आबा काय भानगडी काय नाही बाबा माझ्या डोक्यात झालाय कार धाकटी पोरगी आली महिनाभरापूर्वी बर नवऱ्याची तिची काय भांडणं झाली म्हणजे मला नादायचंच नाही आता 2 पोरं दिला धाकट्या पोरीला हा पहिलीला दुसरीला तिसरीला एक आहे तिसरीला एक आणि पहिलीला एक मोठा पोर आहे हा आणि मोठ्या पोरीचं तिसरीला 5वीला आहे हा? काय? आणि चांगलं चाललं होतं ना इतके दिवस आणि ती आली महिन्याभरापूर्वी आणि काल आली मोठी पोरी मोठी बी आली का मोठी बी आली आणि त्यांच्या डोक्यावरून गेलं पोरींच्या म्हणायचं मग आता काय आता नेमकं जावायचं चुकत आहे का आता हे म्हणतो आबा दारा त्या पोरींची सोय लावा एक तर त्याच्यात तुमचा काय दोष आहे? एक तर म्हणतो त्याला नादा लावा नाही तर मीच वेगळा राहतो तसं करून जमन का रे हा? तुला अरे पण आता नेमकं काय भानगड आहे काय नाही त्या पोरीने सांगावं ना नीट. ते म्हणतो मी पाहून आल्यावर कळणारच नाही एका मी तोंडाला काय टाकू तुम्ही आता दादा तुम्ही असं करा, जावायला फोन करा आणि बोलून घ्यायचं आधी. तेच चाललंय मला वाटलं येतील जावं आज येतील उद्या येतील परत लहान लहान लेकरं त्यांना सांभाळता येतील का कसं काय हा? सांभाळायचं येणारच ना कोणी ना कोणी येतील राम 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 बस जावं काय आता मामा काय भानगडे काय मलाच कळाना बरं का. बरं काय बोलायला जावं ना तिला की ती लगेच माघारी खुशकती असे लगेच भांडायला तयार होते. आता तुम्ही मला आज ओळखीता का. मी कधी शब्दाने वाईट नाही बोलत तिला, पण तिला काम मग सांगावं का नाही प्रश्न आहे म्हणजे. आता हे पहा काम दोघांनी नाही केली तर कोण करी कोण मी करणार करतोय ना, मी कुठं नाही म्हणतो, ती बी करते मी करतो. आज मग भांडायला लागतंय कसं काय तुमच्याकडे मला वाटतं पाहुलं काय ते फोडा असावं तसं नाही व्हायची इतकी बेकारी आता तो कोण आहे नेमका. या शेजारी आम्ही काय तेल होता आलो इथं आता काय झालं मग ही? अहो, तेल दोन- वाचायला नाही तर काय मी कशाला आलो इथं माघारी जाऊ का मी. हे पहा हा? काय झाले शेतात आलेत मी नाही म्हणलं का जावायला मी म्हणलं 2 अहो, मग आता मला बायकोची गरज आहे म्हणूनच आलो ना मी इथं. बरं लेकर कशी काय लेकर आहे का चांगली, पण आता ती सारखी आई आई किविलवाणी करते. करत तुम्हीच असते. सांगा किवलानी करीत असते आई विना लेकर राहू शकते ना? नाही, नाही, नाही. मग अहो. आता तुमच्या लेकीर पुरं सोडून इकडे निघून आली म्हणलं मी म्हणतो लाख मी वाईट आहे अहो, मला वाईट माझ्या सगळं भांडण वाटतंय झालं. मला वाईट वाटतंय त्या लेकरांचं मग हा वाईट वाटणारच जाऊ वाईट नाही वाटणार तर काय होणार आहे? जावायला समजू नाही का पोरीला समजू नाही हा आणि भावाचे तिकडून तळमळ मला काय म्हणा 2 लेकर उत्तर येते जमणं आताच चाळी फेस काढले मग आणि ह्यांनी मला मारलं आणि हे आलेत आता त्यांचं हे करायला. बस 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 हा? बस 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 खाली बस आता तुझं जर तोंडच थांबत नाही जाग्यावर मग आता मी रागाच्या भरात मामा एक चापट हाणली मी खरं कबूल करतो. मला आता कसे बोलले मग आता या पहा, काय झालं मला मारलं त्यांनी हा. काठीने मारलंय आणि मग कस काय राहील मी त्यांच्याकडं. आता कोणी मारतं का बायकोला. आता तुम्ही सांगा मला शेवटी गावात पुढारी मी 4 माणसात जावं लागत उठावं बसावं लागत हा हा का मी गाव सोडूनच द्यायचं का. नाही. एक सकाळ सकाळ गावात जातं का नाही पुढारी माणूस आहे शेवटी गावात जावंच लागतं जावं लागतं की हिने लगेच शर्टाला धरून वाढायचं नाही तर हात धरून वाढायचं अजिबात गावात जायचं नाही म्हणजे काय मग गाव सोडून देऊ का आता मी हिच्यासाठी सांगा तुम्ही आता. नाही असं नाही वागलं पाहिजे नाही नाही मला सांग. शेतात वळीचे काय पाहुणे तू नाही 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 मला बाबा सांग. नाही हा. पुढल्याला मी मग समजून सांगा तुम्ही. तेच हा. विचारतो तुझा नवरा दारू पितोय गांजा ओढतोय कुठं कुठं बाहेर काही लफड पण दिवसभर बाहेर असतात ऐकून ना. घ्या ऐकून घ्या बाहेर कुठं लफड हा तुझ्या कानावर कधी आले पण दिवसभर बाहेर आहे. घरात काय मग काढायचं नाही काम नाही, नाही. घरातलं काम ते गावाचा गावगाडा जरा चालवावा लागतो गावात जावा लागतंय पण तसं तर काय वाईट उद्योग नाहीत ना काहीच हा? नाही काहीच नाही. आणि मग तू समजून नाही यायचं कोण समजून घेणार पण मला मारत आहेत ते खुशाल. मार येतात म्हणजे तू काहीतरी बोलली असेल ना त्याशिवाय कसं मारतील ते कोण कोणाला मारेल अहो गुरुजी शाळेत एवढी 100 मुलं गुरुजी शिकवतो मग दाब नाही टाकणार शिकते का ती पोरे तुम्ही मला सांगा गुरुजीला बी कधी कधी रागवावं लागतंय ना मग माझं काय चुकत पण मला एवढं मारत आहेत आता- ढोरावानी. गुराढोराने नसन मारलं तुला पहिल्यापासूनच एखादी 2 करायची सवय हा
अगं बाप म्हणून मी सांभाळून घेतलं. बरोबर आहे का अहो नाही? दादा तुम्ही नुसते तुमची माझ्या बहिणीची चूक धरता तुम्ही ते जावायला विचारा नाही नेमकं काय बांधलं नाही ना जावाय तसा नाही तसा. बघा ना विचार तूच विचार बाबा तूच विचार. काय मेवणे बोलत आहे तुम्ही? कधी बघितलंय का ह्या माणसाचं? कधी तुम्हाला वाईट ऐकलंय का? कधी कुणी सांगितलंय का अहो, माझ्याविषयी? मग सांगा. वाई ऐकलं नाही पण तुम्ही हांड काय कोणत्या कारणाने तुम्ही मग आता सांगितलं ना तुम्हाला मगाशी. सांगितलं ना मी तेच विचारलं ना. मला सांगा, तुम्ही कायम घरात राहता का 24 तास? तुम्ही बाहेर जात नाहीत का गावात? अहो आम्ही बी बाहेर जातो आम्ही सगळीकडे फिरतो पण तुम्ही हा. सांगा ना भांडणं कशावर झाली नेमके आम्हाला तर कळू द्या ना. त्यांना आता डबल परत सांगायचं तिथं. त्यांनी सांगितलं ना गावाकडे चर्चा धरून वर येते गटांची तर सांगितलं ना. आता ते गावगाड्यात मोठे नेते गाव सगळं हँडल करावं मग लागतं. आता तुम्ही लावणार आहेत का त्यांच्या सगळं अहो तू ऐकत कसं नाही? राम राम मामा. हा? राम राम राम. आता या ते कोण आहे? साडू. दाजी आले ना. अहो काय मामा हे कवर रफरफ चालून द्यायचे पर मथार पण होत आलं तरी वाढणंच का? अरे बाबा आता माझ्या डोक्यात मी हँग झालोय. अहो मी बाहेर कामानिमित्त आठवड्यातून शनिवारावर येतो घरी आले की भांडण करायचे भांडे आपटायचे पोरांना हाणायचं. अरे कोणतं कमी नाही ना पैसे घरात बरोबर कमी पाहिजे ते तिच्या हातात आहे तरी नुसते भांडणच. अरे तेच झालंय तेच विचारतो मी त्याला. ती काय सांगा ना ते इकडे कशाला आले तुम्ही? या. बघा हो काय बस, असे बोलले. बस बस बस. पोट भरलं असेल ना मला बोलून घराच्या बाहेर जा म्हणून. ऐका तुम्हीच ऐका आता. पोरं कशी? मग तू पोरं चांगले तर पण सारखं आईची आठवण. अहो लेकरांचं विचारू द्या. यांचं काय ह्या उदाळ्या लेकरं सोडून आल्या. नाही तात्या, हा? मला जाताना बरं म्हणले तुला तुझी काही गरज नाही पोरं मी माझ्या खंबीर सांभाळायला. आता का आले तू? मग दररोजच भांडणं तुम्ही सांगा आठवड्यातून 2 दिवस यायचं आले की भांडणं काढायचं सुखसुखी जीवनच नाही ना. मग तुम्ही असं म्हणजे काय निघून जा पोरं टाकून? आम्ही आता काय करणार काय दररोजच वाईट टाकतो म्हणल्यावर. या का आता काही वाजतच नाही राव. हा, म्हणजे मला काय म्हणजे आगी तेल नाही वाटायचे पण तुम्ही समजून घ्या ना मला बाबा. वाटतं घरून हाका मारतेत वाटतं मला आवाज आला. नाही तात्या त्यांना विचारा. मी त्यांच्या आईचं म्हणजे माझ्या सासूचं सासऱ्यांचं पोरांचं दिराचं करत नाही का विचारा. बरं मला एक सांगा घरात सगळं काम करते. अहो काम करते पण ते काम करण्याला चव नाही ना सारखं तोंड चालू. तोंड चालू ना. हा मग माझ्या बरं घरापेक्षा आता काय आता करा? तुम्ही मला सांगा तुमच्या लग्नाला किती वर्ष जाईल? आता 10 वर्ष होत आले नाही बरोबर लग्नाला. आहे. हा 2 पोरं जाईल. 10 वर्षात तुम्हाला तिचं तोंड चालू दिसलं नाही. अहो मी सहन करायचं जाऊ दे बाबा चला. पहिली चेक चापट लावले असते ना तोंडावर पुढे तोंड चालू नसतं राहिलं. तात्या काय मी सांग नाही बरोबर आहे. त्याच्याशिवाय तुम्ही ना जागा येत नाही. ऐकून घ्या हा. हे पा पहिली लाडाची एक चापट तोंडावर मारली असती ना तर तिची बडबड अहो, जागेत पण- थांबली. या मामा समजदार मामा तुम्ही आहे. ऐका ना बरं दोन्ही माहिती तसं हे साडूचं तसं माझं तसंच. नाही माझं ऐकून घ्या. तुम्हाला त्या साडूचं काय घेणं देणे आम्ही तुमचं बोला. आपण भांडण करून दोघी बी आले ना. त्या साडूंचं बघतो मी. हा. आलं का लक्षात? तुमचं मला सांगा की लहानपणीच प्रेमाने एक तोंडावर चापट मारली असती. अगं तू लय बडबड करी लाडाने मारली असती तरी ती जागेवर आली असती. पण माणसाला वाटायचे 2 दिवस आपण ऐकून घ्या. राहतो. राम राम. वेळ गेली. राम राम राम. काय चाललंय? या बसा बापरा या इकडे. काय आता आले तर जावं. तुम्हाला हाका मारतेत घरून शेजारून. मला नाही, नाही, आवाज आला. हे- त्यांना हाका मारतेत मला आवाज आला येतोय म्हणून. बसा. आम्ही जाऊ पण तुमचं मित्र लागणार ना मला. तुमचं वाटून नाही नाडलेलं काय. बघा आबा कसं जाऊ आहे तुमचे. बर का आता तुम्ही सांगा इतके दिवस झाले ती लेकर आता तुम्ही ती 4 दिवस दाबून धरली लेकर धरले ना. महिनाभर दाबून धरली लेकर राहतात का? नाही ना. सारखे आई आई करीत असतात. हा. हा तुमचं घरा कुठतरी शांत झालं असेल. हा तुमचं तसंच झालं असेल. बरं तुम्ही आता सांगा मला एकच आता वाटतं मामा. एक हातात टाळी वाजून जमतंय का? नाही ना. हे पहा, आता आमचं कशा काय असल्या नाही. माझ्या कशा मुली जरी असल्या वायात आहेत का? वायात त्या आहेत. चांगल्याच आहेत. आम्ही वाईट मानणारच नाही. हा. कारण आता त्या तुमच्या नाही त्या आमच्या आहेत. बरोबर आहे का? जीवातला जीव आहे आमच्या. हा. आम्ही लय जीव लावतो त्यांना. बर मी काय पण कमी आता केलं का? कसं आहे घर तिथं भांडण ही होतच असतं हा. किरकोळ. ते त्यांनी समजून घ्यायला पाहिजे फक्त. त्यांना मी समजून सांगतो तुम्ही बी समजून घ्या. आणि हा प्रपंच हा तुमचा एकट्याचा नसून दोघांचा आहे. आणि आता उद्याच्याला पोरं कर्तृत्व केलं येतील. हा त्याला तुम्हाला त्यांना जाडवायचंय गाडवायचंय बायांनो. त्यांचे लग्न करायचे चालायचंय घरी आपापल्या आता कवर बसायचे आता. बरोबर आहे का?
ते तर काय म्हणत बी नाही. आता मग कुठं मग आता पुढं न्यायला म्हणजे जात होतं. तुला न्यायची नाही का आता इथं मग मग? न्यायला झालंय ना मग आणि मग कवा म्हणायचं मग? हे पहा आधी जावं सांगून केली पाहिजे. जावयांचं कसं चुकू द्या. तुम्ही बघितलं ना, तुम्ही ऐकलं ना परवा शेजारणीचं ऐकलं का नाही? आ कसं त्यांना कसं होतं? सांगा मारू नका म्हणा मारित आहेत ते. तुझ्याच हातात आहे सगळं. हा. तुझ्याच हातात सगळे मारायचं का मारून घ्यायचं काय करायचं ऐक आपल्या ना, हातात ए, आहे. ऐक ना, मारितो ही बरं देणार तर आणि प्रेम करतो ती बरं नाही देणार तर एवढं जीव लावतो त्याचं काय? ती नाही दिसणार त्यांना. चल चल आपली घे पिशवी चल, मला करमत नाही तुझ्याशिवाय. चल पूर्व जायची चला. नाही. अगं, पूर्व जायची. हो, शेजारी. आता चल म्हणलं ना. जरा गप्प बसा की तुम्ही आमचं चलू द्या ना आता. हा मला विचारून तुम्ही जर ना आणल्या तर त्या आईला समाधान लागत. हा आहे ना. नानतो बर. तात्या आम्ही एवढे गावाचे तुम्हाला कधी काय बर आलो काय? भाऊ किती तुम्हाला तडा 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 करीत होता, मी त्याचा राग शांत केला. हा. दादाला तर तेवढंच पाहिजे. अंदाजी कृपा करून हे माणूस परत भांडण मिटवायला आणू नका. हे वाढून द्यायच्या आगीत तेल होतील. नाही नाही कसं आहे, माणसं माहितीचे लागतात काही त्यांच्या काय पोरी माझ्या काय पोरी फरक आहे का आमचा? आम्हाला विचारायला नको का तुमचं काय चुकलंय नेमकं? विचारायला पाहिजे का नाही? माणसं तुम्ही चांगली चप्पल काढली हो पायातली. ते तिकडे दाराच्या बाहेर काढली ना. अहो या माणसाला गावात इतकं मान आहे, ह्यो माणूस नुसतं उभा राहिला समोर दुसरी पळत आहे. त्याला अनुमान रस्ते उभा राहिला कुत्रा सुद्धा थांबत नाही. तुम्हाला तुम्हाला काय सांगायचं, अहो गावाच्या पुढे डोकं देता देता डोक्याला केस नाही. अरे 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 राहिला का? अरे मन गोटा झाला आणि गा आम्हाला अक्कल शिकवायला. तुम्ही सांगा आता. बघा मग तुम्ही जाता तुम्ही आज तुम्ही काय माणूस जेवण कशाला करतात? आणलाय? अहो, तेवढी सेवा करतात ती. हा. माणसं चांगली. बरं वडील बोलत तुम्ही नाही. आवरा बरं लागा चला. लागा. हा, हा. नाही, चहा- तुम्हाला नाही मला पोरी नाही विचारून द्या. आबा तुमचा पोरी हो, जायची का तुम्हाला? नाही नाही, चहा पीत करतो आम्ही चहा पिऊ. नाही नाही आपल्या घरी छापी आपण. चला. मामा चांगली येतं खरं. परत येऊ नका. त्यामुळं ती जमते हो सगळं. गेले तर पुन्हा समोकारी भांडण करून येऊ नका. चला घ्या पिशव्या घ्या चला. मग काय चाललंय तुमचं? काय नाही निवांत, तुमचं काय येते चाललंय? तात्या येते. रडू नका आता, नाही तुम्ही जाणार नाही. मी काय म्हणतो ऐका ना, दोघी सगळे भांडण करून रडू नका, काय रडू नका. ठरवून तर राहिलो. अरे तुम्ही तुम्ही जर आले ना तर मला तुमच्या आईची आठवण होती. बरं चला आता आपल्याला गाडी येईल. आता सावरा राजा राजा पुरीला काय वाटत नाही? तुम्ही रडू नका राजा आता. पुरीला किती वाईट लागेल रडायचं आनंदाने वाट लावायचं. चला आपलं चला. परत असं बाबा नका नाही, नाही. हा चल, चल, चल. जाऊ. पुरी तुम्हाला पैसे देऊ काय काही? नको नको राहू खाता पाण्याला. तुमचं ना काय त्या पैशाचं आहे ना काहीतरी औषध आण त्या टक्कलवर येईल तरी कॅन्सर. नांदा सौख्य बरे. जावाय तुमचं स्वतः जरा आपल्याला दिसतंय राव. चला लागलं रांकीला. हा